टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। शिवसेनेचे आमदार प्रकाश सुरू आपल्यासोबत आहे. कुणाल कामरा याने ज्या पद्धतीनं कवितेतून टीका केली एकनाथ शिंदेंवरती, शिवसैनिकांची भूमिका काय? कारण आता 11 शिवसैनिकांना ताब्यात सुद्धा घेण्यात आले, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आले. कुणाल कामरा हा याच्यापूर्वी पंतप्रधान मोदी साहेबांवर त्यांनी असंच ट्विट केलं होतं. त्यानंतर आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तो असंच काहीतरी बडबडला होता. आणि आज त्याने आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल जे गाणं गायलेलं आहे त्यांनी, त्याचा पहिला मी जाहीर निषेध करतो. त्याला सांगतो तुम्ही माफी मागा. हा सुपारीबाज कामरा आहे, सुपारी घेऊन काम करणारा माणूस आहे. त्याला आव्हान आहे की त्यांनी जाहीर साहेबांची माफी मागावी, अन्यथा आमची स्त्री शक्ती काळं फासून त्याला गाडावर फिरवल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आदित्य ठाकरेंना विचारण्यात आलं. आदित्य ठाकरे म्हणतात कुठेही नाव नाही घेतलं, मग मिरची का लागली आहे शिवसैनिकांना? स्पष्ट नाव घेतलं पाहिजे काय? कळत नाही काय? जे सत्य आहे ते सत्य आहे. जे विश्लेषण त्यांनी केलं आहे त्याच्यावरून अंदाज लागत नाही का? व्यक्ती स्वातंत्र्य ऐका, आमचे मुख्य नेते आहेत, त्यांच्याबद्दल कोणी टीका करणार तर आम्हाला मिरची लागणार नाही, मिरची झोंबणार. नक्कीच. पण पुढची भूमिका तुमची काय असणार आहे कुणाल कामराबाबत? कारण पोलिसांकडे मध्ये तक्रार दाखल झालेली आहे, शोध सुरू झालाय, कुठे अद्यापही कळलं नाही. त्यांच्यावर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आमचे कार्यकर्ते गुन्हे दाखल करणार आणि त्याच्यानंतर त्यांनी जाहीर माफी नाही मागितली तर त्या तोंडाला काळापासून त्याला गाडावरून फिरवणार. नक्कीच धन्यवाद आमच्याशी बात केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की आज अधिवेशनात सुद्धा कुणाल कामरा यांनी केलेल्या कवितेचा मुद्दाच सगळ्यात जास्त गाजतोय आणि पटलावर सुद्धा हा मुद्दा आलेला आहे. कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.